श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेढे सोडिले। मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती कैवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदसी सम। सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरणी टोळांसी मागे परतणे भाग पडे। टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा। टोळ गेलिया परतोनी स्वामी चालिले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या। तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले येतिराज स्वच्छेने। तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्य स्तव निश्चिती आले चोळांपाचे ग्रहपती, स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर। चोळाप्पांचे भाग्य उदेले यतिराज ग्रहासी आले, जैसे कामधेनू आपण बळे दरिद्रियांच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी परम भाग्य तयांचे। धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवरा जे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितीक राहती मौन धरती किती एक। एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करिता ती। एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाती भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती। एक लोका उपदेशिती, एक भजन माझे नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये। परी जयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केलियांसी नाना साधन भावा विना व्यर्थ सर्व। योग यागाधिक न काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते। तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळाप्पांचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे। अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले। तैपासून जगांत तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले। चोळाप्पांचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली। आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांची चित्ती, म्हणून या स्वामीराज यती बहुधा न जाती फिरावया। लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले। राहती चोळाप्पांचे घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र। वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवानी, गावात यती येवोनी फार दिवस जाहले। परी आम्हा श्रुत पाही
आजवरी जाहले नाही, आता जाओनी लवलाही, भेटू तया यतिवर्या. परिते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येवोनी, आताच देती दर्शना. राव मुखांतुनी वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासना खाली उतरवून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्रांशुनी. मग तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळवणी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदली. षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका श्री धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, अक्कलकोट नगर प्रवेशे, तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ.